अभिगुरु अकॅडमी JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय। अकॅडमीची वैशिष्ट्ये 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 77 22 00 0009 83 90 00 26 37। अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा, अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा। हे गाव गाडा अन भलताच राडा, अन गाव गाडा अन भलताच राडा, गाव गाडा अन भलताच राडा। दीड शहाण्यांचं अहो लई लई राडा। हॅलो, आज खडं करू नका। ही नाकाड बी नीट वडली नाही ती तुम्ही लकानो, कारण लगेच लागण करायची आपल्याला। अहो नोंद बी केली राव। हा या 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 आज ठेवू का? नमस्ते चेअरमन। ना काय सारखं फोनवर लागलाय काय? काय फोनवर म्हणजे हे नको लागण करून घ्यायला। कशाला तुम्ही सारखं ते ऊसच लावताय ना? दुसरं काय तरकारी बिरकारी करा की। ऊसच लावलेलं बरं नाही तर काय दुसरी तरकारी करून काय करता? त्याला कोणाला वेळ आहे? हे आळशी माणसाचं काम आहे ऊस म्हणजे। आळशी माणसाचं मग काय चेअरमन बोलता राव तुम्ही? अहो गेल्या वर्षी हलगी लावून ऊस नेला यातला एकरातला। हलगी लावून मग अमोल, हलगी लावून म्हणजे कारखान्याचा शेवटचा दिवस होता आणि ह्यांचा ऊस कोणच नेना म्हणून पिटवून दिला आणि शेवटच्या दिवशी दिला म्हणून हलगी लावून म्हणतात। काय चेअरमन बोलता राव? माझा कधी ऊस पेटवून दिला? आता मागच्या वेळेला तुम्ही ऊस पेटवला नाही, आता नेलेला। काय चेअरमन बोलता राव तुम्ही? शेजारचा ऊस पेटला आणि तुराचा बकाडा माझ्या रानात नो सगळी म्हणायला लागली की बाजीनानाचा ऊस पेटला, बाजीनानाचा। बाजीनानाचा ऊस पेटा एवढं सोपं आहे चेअरमन? पेटलेलाच होता नाना। अहो चेअरमन, ह्या ऊसात जर एखादा माणूस जर घुसला ना 3 महिने लागतात बाहेर निघाय नुसतं। 3 महिने? 4 महिने लागतील याला तरच त्याला मरणाचं झालं तर तो माणूस बाहेर कसा निघेल? बरोबर आहे दोघांचे बी। अरे बरोबर आहे अमोल, याल तर आहे की, पण कशाचं? कारल्याचं याल, दोडक्याचं याल। मला डबल पीक घ्यायची सवय नाना। कारल्याचं दोडक्याचं येल स्टेज करून सोडत्यात, उसाव नाहीत सोडत। बाद झाले काय तुमच्या दोघांचं चाललंय? आपण आलो इथं कशासाठी चेअरमन? तुम्हाला कळतं का नाही थोडं तरी काहीतरी? हा तुम्ही म्हणताय माझा ऊस चाललाय आणि जलतारा वाढली। हा एवढं जर टाईट शेतकरी तुम्ही दोघं बी असतं तर नसतोय पेपरला नाव आउट झाली। पेपरला वाचलं नाही अमोल तो? मागच्या आठवड्यात माझं नाव होतं पेपरला। काय का तू वाढलाय नंबर? बरं जा तुम्ही, माझं नका डोकं खाऊ, मला ही उरकायचंय। दोघांचं तुमचा ती ऊस कमराच्या वर वाढा ना आणि तुमचं ती तरकारी करताय। हे असलं एक वांग नुसती किडकी जहरच काय राव चेअरमन? बरं ते जाऊ द्या, आपण आलो इथं कशासाठी चेअरमन? कशासाठी आलाय मला काय माहित तुम्ही आता? अहो ना आकाड पार्टी करायची आपल्याला। मागच्या बारीने कशी रंगीत संगीत केलती तशीच यंदा बी DJ बीजे लावून कार्यक्रम। आला का काय मनातलं बोलला का तुम्ही? अरे मला तर असं वाटतंय आकाड आला की माझा कसा कसा सुका 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 पडतो। अशी रबडी वाढायची की नाही मला? नियोजन लावा की का मग? लावू ना नियोजन। माझं बी दात असं सळसळ करतात का नाही? कधी असं वाटतं मटण तोडतोय। असं करा चेअरमन, मग गणाला पक्काला आणि प्रीतमदा बी घ्या बोलवून करू नियोजन दणक्यामध्ये। हो नाना, ती तुमच्या पार्टीची माणसं आहे ती, मी कस काय फोन करणार त्यांना? तुम्हीच बोलवा। चेअरमन माझ्या पार्टीची जरी असली ना काय करते ती माहिती आहे का? माझ्या पार्टीची ती म्हणून आहे ना पैशाला लई ताप देते ती, रुपया सोडत नाही ती आणि परत बी देत नाही ती। आणि तुम्ही कशाला आहे मग माझ्याकडे? ना अरे आम्ही कशाला आहे म्हणजे? माझ्याकडे ते हडदच देऊ नका गणाला आणि पक्काला। मी भलं प्रीतमला मी फोन करतो, ती पोरा या होराला क्लिअर आहे। ही दोन्ही निवळ इडी ती काय करते ती दोघं माहिती आहे का? मला लई फसवते ती आणि मला रुपया बी देत नाही ती। तुमचं तुम्हीच लावा फोन। तुमचं बी राहून द्या तुमचं बी राहून द्या। हा त्या दोघांचं काय असेल ते मी बघतो।
त्यांचं हडदम मी घेतो. वा वा. म्हणजे अमोल तू पैसे भरणार आहे का त्या दोघांचं? अरे पट्टे, इथं 2 दिवस झालं मलाच केस कापाय पैसे नाहीत आणि तू पैसे भर नका. कसली केस कापतो तू? ह्या 2 साईडच्या पट्ट्या नको उडवाय. काय आहे का त्या साईडच्या पट्ट्याला बी जायला लागले आता, आणि तू सांगतोय साईडच्या पट्ट्या. चला राहू द्या, बघा लवकर त्यांना फोन करा, नियोजन चालू द्या बरं. जा तू फोन करतो त्यांना. हो हो करा करा करा, मला बघू द्या ही रानातलं व्हायचं. लाव फोन तू अमोल त्यांना. हो फोन लावतो की. लाव इथंच लाव, काय नाही. हॅलो, हा पका कुठे आहे? बरं बरं बरं, ते आखाडा पार्टीचं नियोजन झालंय. देवळापाशी ये आणि पैसे येताना घेऊन ये, नाहीतर येचील हात हलवत आणि कुत्री बोलवत. काय हा ये लवकर, येतो म्हणल्यात. वहिनी, ओ वहिनी, काय हो? ते दुधाचे पैसे न्यायला आलतो वहिनी. महिन्यात तीनदा कसं येत आहे पैसे न्यायला? तीनदा हा, वहिनी काय करावं, पोटाचा दाह थांबत नाही म्हणून तीनदा पैसे मागायला यावं लागतं. हा, पण तुमचं दूध पण तेवढं क्लिअर नाही पैशाला सारखं येत आहे तर. दूध किती पातळ असतं? वहिनी मी पहिल्या धारचं निरसं दूध तुम्हाला घालतो, आणि पातळ दुधाचं कसं झालं माहितीये का वहिनी, तुम्हाला तर माहिती आहे. आता पावसाचं दिवस आहे इथं, हा. आणि माझ्या गुरांना गोटा नाही, रातभर माझी गुरं पावसात भिजतात, म्हणून काय होतंय, पावसाचं पाणी गुरांच्या पाठीतनं अंगात मुरतं या. असं कुठं होतं म्हणून काय? होतंय. पाणी मुरतं का गुरांच्या ह्याच्यात? तसंच होतंय म्हणायचं, तर काय करता. हा हा हा. बरं आणा की 1600 रुपये झाले तुमचे ह्या बारचीचं. पैसे नाही आहेत घरात? पैसे नाही तर नाही कसं काय पैसे नाही तर? नाही, ते मिस्टर आमच्या बारामतीला गेले होते काल, हा. ते पण पावसात भिजलेत आणि त्यांच्या खिशातले सगळे पैसे भिजलं. हा हा, साहेब बारामतीला गेले आणि येताना पैसे भिजले. बरं असू द्या, भिजलेले पैसे द्या, मी इस्त्री करून त्याला वापरतो. हा? नाही ते पैसे पण विरघळून गेलेत खिशातच. खिशातच विरघळून गेले. हा. साहेब बरं विरघळून नाही गेलं, नाही ते ओरिजिनल आहेत ना. ओरिजिनल आहेत. हा बरं हा, या परत मग आता पैशाला. वहिनी 500 रुपये तरी द्या की मग. आता 500 नाही, 5 रुपये सुद्धा नाहीत. 5 रुपये बी नाही तर? नाही नाही, बरं मग परत कधी देऊ पैशाला? परत नाही, सारखं पैसे मागायचे असले तर बंदच करते दूध मी तुमचं. वहिनी दूध कशाला बंद करता, अजून वाटलं तर कब्बर जास्त घालतो. नाही नाही, ओरिजिनल पण घाला आणि सारखं पैशाला येऊ नका. काय रे बाया गावे, कसा नवरा टिकला असं हिच्यापाशी, काय परपंच करत असन. चला दुसरीकडे जाऊ. सॉरी हा. कुणीच नव्हतं रे गना माझ्या मना, कुणीच नव्हतं रे गना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले बना रे गना, तुझ्यासाठी आले बना. ओ जरा ऐकता का हो? माझी गाडी चालू होत नाही. मला म्हणताय का? हा, तुम्हाला गाडी चालू होत नाही. यस यस, बघतो की लगेच चालू आहे ना. अहो हा. मला सांगायचं, तुम्ही मगापासून मी तीच तुम्हाला विचारत होतो. बघा तेवढं. बघतो बघतो. बाय चालू हो बर का ग. आता आता लगेच तुम्हाला, आता 2 मिनिटात तुम्हाला चालू करून देतो. आता दिसत बरं का, 2 मिनिटात फक्त. काय झालं का ना? काय नाही झालं, तुझा पुढे आलोच मी मागणं लगेच. काय थोडी किरकोळ प्रॉब्लेम आहे, जरा पेट्रोल मध्ये जरा फुकावं लागल टाकी बिकीत. काय हा पेट्रोल कुठल्या पंपावर टाकलं या? जरा मला पेट्रोल मध्ये थोडासा प्रॉब्लेम वाटतो या. लगा ना, पेट्रोल मध्ये नसेल प्रॉब्लेम लगा.
तुला काय करायचंय कशात बी प्रॉब्लेम असू दे, तुझी काशी कर जा इथनं. बघा पटकन मला लेट होतोय. होय का? हा बघतो ह्या काळी माणसं आणि काळ्या गाड्या कवा बंद पडते ना कवा ताप देते ना. अरे तुझं मनच काळ आहे. थांब बघ तुम्ही काय झालंय काय नाही ते. अरे बर बघ माझ्या हाताखाली असतो शिकायला येऊ. थांब मी इकडून जरा काहीतरी बघतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की त्याचा आदर मी करून देतो. हा गाडी चालू झाली बघा साहेब. असं थांबा तुम्हाला स्टँडवरून काढून देतो. असं द्या ओळख. हा थँक्यू. थँक्यू. काय रे गाणं पोरगी मला म्हणली थँक्यू. तुला थँक्यू म्हणली ती? मग कोणाला म्हणली? तुला म्हणली होय? नाही होय पण आंबल्या मला एक प्रश्न पडलाय. त्या पूर्वी तू दिसला कस काय? दिसला कस काय? अरे मनाने चांगली माणसं असली की सगळी दिसतात ती. तुझ्यासारखी काळी मनाने असल्यावर दिसतात होय ताव. नाही लागा आमचं पण मन लय चांगलं का. अरे तासभर आपलं तुझ्या गाडीला का की का मारू मला अक्षरशः पाय दुखायला लागला माझा. अरे गाणं त्या गाडीची प्लग वायर निसटली होती. गाडीला करंट असल्याशिवाय गाडी चालू होईल का? नाही होणार. करंट लागतो तेव्हा गाडी चालू होणार. अरे सगळं बरोबर आहे तुझं पण तुला मी काय म्हणलो होतं की काय प्रॉब्लेम निघाला की चालू करा माझ्याकडे दे. मला जरा इम्प्रेशन मारायचं मला असतं ना. असं आहे का? नका माझ्या तू ध्यानात बी. आलं नाही. काय ध्यानात? काय बी म्हण गाणं उपरवाला देत आहे छप्पर फाडके देत आहे. हो दिले ना. छप्पर फाडूनच उपरवाल्याने दिलंय तुला सगळं. जा तुझ्या डोक्यावर एका दिवशी खापर फुटल तेव्हाच तुला कळल. हायला काय जमाना आलाय. काय ही पोरगी बी होती इतकी भंगार पोरगी मी आज तागात बघितली नाही. ह्याला कवाच नवरा चांगला मिळणार नाही. ए अमोल झालंय का? करा सुरुवात. कुठं सुरुवात? गाण्याला येऊ द्या की अजून. ए होईल का? येऊ द्या की गाण्याला. अरे पण गाणं कुठं आहे आणि नक्की? गाणा कुठे? गाणा बसलाय तिथं पुरीच्या भोवती गुलाट हाणत शायनिंग करत. त्या गाडी बंद पडली पुरीची. हा गाडी 2 मिनिटात मी चालू करून दिली. हा? हा आणि पोरगी लय लाजली बर का. आणि लाजून मला काय म्हणली माहिती का? थँक्यू. बघ आता तुला थँक्यू म्हणली होय. दुसरं काहीतरी म्हणली असेल. आला की गाणं. ए ये ठसका कसा काय लागलाय? आता काय ठसक्याचीच पार्टी मला ठसका लागणारच की. होय गाणं. ह्यानं गाडी चालू करून दिली वय. कोणाची? कुठली पोरीची गाडी बंद पडली होती? किती आला का सांगत? पोरी मला म्हणला थँक्यू म्हणली. थँक्यू. थँक्यू म्हणली होय. अरे मी तिथं उभा होतो ह्याने त्या पोरीकडे बघितलं आणि पोरीने ह्याच्याकडे बघितलं. दोघांची नजर झाली आणि पोरगी डायरेक्ट ह्याच्या तोंडावर थुकली आणि निघून आली. खोटं सांगतोय रे आम्हाला. किती लबाड बोलतोय. अक्षरशः पोरगी पक्या माझ्या प्रेमात पडली. जास्त मला टाटा करते. जास्त टाटा करते. हे लबाड बोलतोय. ए अरे तुमचा कुठाना राहून दे त्या पुरीचा आणि ह्याचा. मला जायचंय रानात. विषय येऊया मुद्दा ही ह्याचं पार्टीचं. घ्या की मग पार्टीचा. आम्ही कधी नाही म्हणलंय तेव्हा. पैसे द्या चला. पैसे द्या. पार्टी कुठं करायची? पार्टी करायची रानात मस्तपैकी. हा असं म्हणजे घरात बिरात गावात नाही रे माझ्या. हवेशीर झाडाखाली. अरे बरोबर आहे की पार्टी रानातच करायची पण करायची कोणाच्या रानात? कुणाच्या आपल्या तर माझ्या आता माझं सरी काढली या तिथं तर कसलीच जागा नाही. गोट्याच्या माग नाही ती मोठं झाड तिथं करू की. मी सगळी जबाबदारी घेतो. तुम्हाला सांगतो तिथं बिस्लरीचं पाणी देतो तुम्हाला. जिआरचं थंड कूल कूल चटया हातरायला घमेली बघुली लागणार तेवढं कांदा लिंबू सगळं मी देतो. बघितलं का? आणि मग म्हणतोय पैसे द्या. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस असताना कशाला पैसे पाहिजे आम्हाला तुला? नाही पैसे दिलंच पाहिजे. पैसे द्यायचे. बिस्तरीच्या बाटल्या द्या. ए! पैसे सगळ्याचं मिळलंच पाहिजे. मग ठरलं ना ठरलं. पकाच्या रानात. ठरलं. चला माझं पैसे घ्या ही 2000. हा अरे अहो ऐका की नाना पण पार्टी कशाची करायची? चिकनची का बोकडाची करायची? पार्टी वय. आईला काय माहितीये का शक्यतो पार्टी चिकनची नकोच. कारण काय होतं माहितीये का चिकन खाल्लं का नाही की मला अपचन होतं. या मला कसलं चिकन पचत नाही. बरोबर आहे की ना वर्षात एक पार्टी करायची ती बी चिकनची करायची का? हा अरे पार्टी चिकनचीच करू आपण. मस्त झणझणीत रस्सा बिस्सा बनवून कमी पैशात होईल.
बघ प्रवीण काय बोलतो या. अरे गणा, अरे लाज वाटते का का घरी चिकन खातो, 4 भाकरी चुरून खातो आणि म्हणतो मला चिकन पचत नाही. अरे हे जग कसं आहे माहितीये का, खाल्लं तर तुपाशी नाहीतर राहिला उपाशी. नको बोलला गाणं 2000च्या जागेत 3000 देणार आहे ह्यो. 15 दिवस उपाशी राहून म्हणतोय बरं असू द्या. अमोल नको सांगू लय तू काय देणार आहेत पैसे. अंगानाचं बी बरोबर आहे र. पार्टी झाली तर मटणाची झाली पाहिजे. मटणाचं सूप म्हणजे स्वर्ग सूप. वा 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 पक्या काय मनातलं बोलला. मग ठरलं तर बोकडाची पार्टी. हा बाकीचं काय नाही. बोकडच कापायचं. ना ना 2 किलो 2.5 किलो ना एका जागेवर खपाव तुम्ही. मी तर फरकुटच खातो. पिवळ्याचं 1 किलो, सुक्याचं 1 किलो, रश्श्यात 1 किलो आणि सगळं झालं परत एकदा चकना म्हणून 1 किलो. आणि मला कलिजा ठेवा बर का. मला का नाही बोकडाचा कलिजा असा जे आवडतो म्हणतो का नाही. त्यातलं मला मी वाईस देणार ना. देतो कलिजी त्या बोकडाच्या का नाही आतल्या आतड्या पोतड्या नळ्या नुळ्या सगळ्या नानाला खायला. हे लका काय रे लका. मग ए ना ना काय बारक्या पोरासारखं रावले. घ्या पैसे गोळा करून चला. घेतलं की माझं दिलं. नानाचे 2 दिले ते 1700 दिले ते. नाना 2 नाहीत 1700. 1700 हा. 300 रुपये मला भरायला लावू नका. अमोल हे माझं घे चल. 1,500 रुपये हा घे. चेअरमनचं 1,500. हा मग मी काय कमी आहे का, माझं बी 1,500 लगेच. प्रवीण तुझं पैसे दे. घे मोजून घे 3 नोटा. घ्या घ्या सगळ्यांचं पैसे घ्या. 500 1,500 हे दिलं. 500ची नोट आहे. तुझं घाल. तुझा पहिला घाल. थांबा नाना घाल तू माझे बी पैसे. हे प्रवीणचं. माझं बी 1,500 आहेत नाना. हे घे 1,500 आहे इथं. आयला पवे लका लका जेवढी तुझ्या दाढीला केस आहेत का पैसे आहेत का तुझ्याकडे. कोणाला विश्वास वाटणार नाही की माझं 1,500. बघा हे बघा मोज आहे मोज. मला नाही तुझ्या विश्वास. हायत 1300 इथं. आहेत आहेत. आहेत आहेत 1300 नाही ते बरं चला लिहा. मोजलेत किती. बरं आता झालं सगळ्याच. बघा तुमचं द्या पैसे चला. ए पक्या अरे कानात काय बोटा घालतोय. पैसे माग तुझे पैसे दे की पटक्यानी. पैसे मागतोय. मग पैसे लागतात. आणि मग फुकट आहे होय. आहेत की पैसे. अमोल दादा थोडं कमीच बरं का माझं. दे भागून पुढच्या वर्षीला दे. अरे ह्याच्यात तुझ्या बापानी तरी मटण खाल्लं होतं का. 70 रुपयात बोकडाचं मटण. माझ्या बापाकडे जायचं काय कारण नाही. आणि बापाचं काय मला माहित नाही. तू गेलाय वर जातो का तू इचरायला. नाही तुझं बरोबर आहे. तुझ्या बापाने खाल्लं होतं का होय रे. हा बरं पैसे द्या पाठीशी का ना. हा हा माझं आहेत ना. मग येणार काय पैसे. अरे तुझ्याकडे नाही मी हलकट. तुझ्यापेक्षा कधी मी जास्त पैसे देत. हे घे माझं 200 ऍडव्हान्स. राहिलेलं 1300 का नाही मटण खायला लिहू दे. तू माझ्यापेक्षा 1300 रुपयाने जास्त हलकट आहे. एक काम करा हे 200 ठेव. दर की हे तुझं बी ठेव. आणि निघा तुम्ही आता. हा तुमच्या बापांनी बोकडाचं मटण खाल्लं होतं की एवढ्या पैशात. नाही का अमोल दादा आमच्या बापाचं नाव घेऊ नको. पण मला ना तुझ्यात माझा बारका भाऊ दिसतोय. आणि मोठ्या भावाला नको का असं करू का. करला का अमोल. अरे मग पैसे काय मी बरोबर. तसं नाही एखाद्या दिवशी सांभाळून घे की सगळ्यात वळीला पळी थोडं दिला का आम्हाला. वळीला पळी नाही. आता तू निघायचं बघा. बर मला हे तुझं तोंड ऐकायचं काय होतं. वर इतका नाक उचलून बोलतो. दिलेत ना बाकी सगळ्यांनी पैसे. असू दे त्याचं बरोबर आहे ना. त्याने आपल्या लायकी दाखवली. असू दे गावल त्यो बी. प्रीतम बरं माझं पैसे बर. आधी म्हणला असता दिला असता गाणं. तेवढंच पैसे होतं माझ्याकडे. होय तेवढंच होतं होय. कळलं की मला तुझं बी प्रेम किती येते ना. आता का दिलं नाही मी. चेअरमन 1430 रुपये कमीत मला द्या की. दुधातनं कापून घ्या. पक्का दिलं असतं पण मी तेवढंच घेऊन आलतो. एक काम करू थांब. हे पव्या बरं माझं पैसे. आता रे आधी चिकनची ठरले होते. मी म्हणलं कमी पैसे लागते. तिथं आल्यावर जास्तच गेलं माझं. बरं असू दे मला एक सांग. केस कशी किलो इथं. केस 5000 रुपये किलो इथं. हा 5. आणि मग मिळले ना पैसे. पव्या पव्याला नेऊन काय करू माहितीये का. केस बाजून टाकू. 2-2.5 किलो केस त्याच्याकडे. चांगलं 10,000 रुपये मिळते. आणि मग सगळ्याचा पार्टीचा खर्च निघतो. मग काय पव्या, ऐक हा बघ लोक बालाजी लावून केस देतात. तुला काही तर दिलीस ना यात मग सगळ्यात थंड होत्याल रे. बोकडासाठी ह्या बोकडाची केस कापायला गेला होय. काढू नका. हे मी केस बिस काय कापणार नाही. तुमचं राम द्या.
आणि तुम्हाला शेल्क खायचं वय कलिजी खायची कलिजी कलिजा खाणाऱ्यांनो निघा तुम्ही येत नाही अरे तुम्हाला बोकडाचं पायाचं खुरं सुद्धा भेटणार नाही चला निघा. लय नाक उचलून बोलू नको. तुला माहिती का आमच्या गाण्याची ताकद काय? बघितली गाणं काय? गाणं असा पॉवरफुल माणूस आहे. मग आणि तुम्ही लय बोंबलू नका मोठ्या मोठ्यानी. उद्या तुम्हाला पार्टी गाण्याकडून. कुणाकडून? गाण्याकडून. अरे, आमच्या दोघांकडून. आमच्या दोघांकडून. गाणं काय साधा आहे का? नाही नाही मी साधा नाहीच आहे. मी लय बेकार माणूस लय आहे. बेकार माणूस आहे. पण आता थोडं काय झालंय अरे नोटांचं गणो तुम्ही काय याद रखो गे पार्टी आमच्या दोघांकडून उद्या फुकट. तुमचे पैसे तुमच्याकडे ठेवा. अरे पक्या अरे सगळ्यांकडे नोटा आहे आपल्याकडे नोटांचा तर तोटा आहे. नोटांचा तोटा आहे. म्हणून आपलं जीवनच सगळं खोटं आहे. मग पैसे माघारी घेऊ का? तुमच्याकडे राहू द्या पैसे सगळं घेऊन आपण पार्टी. अरे कुठं द्यायची? हिम्मत आहे मर्दा मदत आहे खुदा कुठं तरी देऊ की. अरे मर्दा मी तुला मरच तूर मारीन. अरे द्यायची कुठं? ठरलंय पार्टी फिक्स 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 वा 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 वा. एक नंबर गाणं एक नंबर एक नंबर पुढे आपलं बघत होतो तसं पैसे नाही लय पैसे येतं. आणि पकाचा शब्द म्हणजे कसा धनुष्यबाणातून निघलेला तीर आणि पकाच्या तोंडातून निघलेला शब्द कधीच माघारी घेत नाही पका. फेला खात नाही मग वाजता कुठे यायचं ते सांगा म्हणजे आम्ही उद्या येतो. उद्याही पकाच्या रानात यस पकाच्या हा, रानात या. यायचं. मग आम्ही काय आणि कमी होय? फक्त थाळ्या वाजवत द्यायची आपली आपली ताटं घेऊन हा. भाकरी लिंबू कांदा सगळं सगळं पका त्या देणार. कशा लॉकडाऊन मध्ये थळ्या वाजवल्या त्या तशा थळ्या वाजवायच्या. मग हे बघा मग फायनल ना. final. हे बरं झालं चला. चला बिस्लरीचं देणार देणार. चला चला. बिस्लरी झाडाखाली पार्टी हा, झाडाखाली. या. एवढं आमच्या प्रेम आहे म्हणून लय प्रेम आहे. चला नाही देणार. आमल्याची जिरवायसाठी बोकडाची पार्टी देणार. प्रकाश देणार गणा देणार. हे गाणं कुठं देणार गाणं? तू बघ उचलली जीभ लावली टाळ्याला काय मी बोलत असतो. कुठं देणार पैसे? अयो गणा अरे ते कसं बोलत होतं मग म्हणजे असं बोलल्यावर माझा इगो हट होतो आणि इगो हट झालं मला मग काहीच सुचत नाही बघ. अरे कशाची हाट तू एक हाट झाला म्हणून तुला काय अटॅक आला काय? हा अरे ते बोकडाचं खुरं सुद्धा खायला मिळणार नाही म्हणत होतं आपल्याला उठून लावत अरे होतं. पक्या पण तुझं कसं झालंय आ बैल मुझे मार काय गरज होते का? आपल्या ते पैसे काढत होते ना. अरे आपल्याकडे पैसे नव्हते आपण उठून गेलो असतो. ह्या सगळ्याचा पैसे थोडेच होई. अरे 15-20 हजार रुपये जातील पार्टीला. ही बोकड कुठनं आणणार त्याला मसाला कुठनं आणणार कांदा आणता बटन भाकरीन कुठं आणायचं सगळं? 270 रुपयामध्ये काय करायचं गणा? आता तुझं तू बघ. माझं मी बघू. अरे दोस्त दोस्त ना रहा अशा ऐन अडचणीच्या काळाला मला तू सोडून जाणार काहीतरी होईलच का ना. काय होतं या काय होईल बाबा? म्हणजे पहिली गेली एवढी आपण कमीच होती त्यात तू अजून उद्या घालावणार. बघू होईल ती होईल काहीतरी मार्ग निघेलच की. आता बसलाय नका खात होय रे. रे बेकार झाला का पक्या काय रे करावं? काय आयडिया करावी बाबा? तूच काहीतरी आयडिया करू शकतो. हायला आता आयडिया काय आहे माहिती का? होय रे पक्या बाजनाच्या घरी चोरी करायची का? बाजीनानाच्या हा मला तर पक्क चेअरमनच्याच घरी चोरी करावं वाटते. आणि जर घावलो तर चेअरमन बोकांडी बसून हाणीन मला. माझं दूध सुद्धा कॅन्सल होईल. नाही नाही चोरी करायचा प्लॅन कॅन्सल. हायला मग काय रे करायचं मग आता? तुला तर ना असं वाटतं ना बुटाडा हाणावला का? लाज वाटायला पाहिजे का तुला व्हायचं थोडी तरी? चल करू काहीतरी काय निघेल मार्ग. करायचं कसला मार्ग निघायचा? हे डोकं आउट झालंय बाबा. त्या आयला लयच ताप देतो हे सासरवाडीने बोकाड आणलंय. ही गाडी आणा टमटम आणाय परवडत नाही काय नाही. हे इतकं ताप देते माग वडावं एवढं थोडंच गाडी पण नाही आणि हे लयच ताप देते. टमटम परवडणार नाही ह्याला न्यायला आणि खूपच ताप देते हे. हक 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 पाहुणा 5 मिनिटं बोकड सांभाळता का? हा
तुम्हाला काय आम्ही बोकडं सांभाळणारे वाटलो वय लय उपकार होतील, पोटात जरा गुडगुड करते. पोटात गुडगुड अहो पाहुणे सांभाळतो की, अहो एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, कशासाठी आम्ही आम्ही पण ह्या बोकडं सांभाळायचं आपलं काम आहे का? एक 5 मिनिट खूप उपकार होतील. त्याच्याकडे द्या. या जाऊन या तुम्ही. उपकार होत्यान उरकून येता येत नाही वय. लगेच आलो. गाण्यारडी कशाला लोकांची बिला मत अंगाव घेत असतो? लोकांची बलमत गाना काय बोलती मग आता ऍक्टिंग लाज नाही वाटली होय तुला? पण तुला धरा येत नव्हतं का? धराय म्हणजे लोकांची बिला मत कुणी घेतली होती सांभाळायला? लोकांची बिलं तुमचं बोकड विचारा की ह्या पट्ट्याला तुमचं बोकड कुठे? पाहुणे अहो कसलं बोकड आमच्या हातात दिलं तर तुम्ही? अहो शिर्डी बघितलं की बिथरलं गेलं तिच्या मागे उधळत ती बोकड. कसं गेलं? मग ओढून धराय पाहिजे होतं ना तू. वडून धरायला पाहिजेत. अहो पाहुणे त्याला शिंग होती, शिंग सुद्धा हाणले हलन गेलं निघून ती. अरे बोकडाला शिंगच असतात. अरे बिनलाजा माणसा ह्या गरीब माणसाकडे बघला का? अरे त्यांनी किती विश्वासानं तुझ्याकडे दिलं होतं. मी म्हणत होतो का नाही मी की बोकाड घेऊ नका म्हणून? अहो पण बोकड जितकं नालायक होतं का नाही? अरे तुमच्या बोकडासाठी माझं खून होणार आहे. काय भांडू नका. राहू द्या, दोघ जणी भांडू नका. जाऊ द्या, माझं बोकड गेलं. कर जाऊ द्या. आता तुम्ही म्हणता म्हणून का बसतोय ना ह्याला? माझं बोकड सोडूनच काढला भांडू असता. नका तुम्ही, भांडू नका. जाऊ द्या म्हणताय बोकड. भांडू नका, जाऊ द्या माझं बोकड. जाऊ द्या भांडू म्हणतात. नका. बघ किती अहो पण तुम्हाला चांगलं बोकड द्यायला काय झालं? अहो, इतका त्रास झाला आम्हाला. अहो सासरवाडी म्हणून बोकड आणलं होतं, टेम्पोला भाडं परवडत नाही म्हणून मी वडत आणलं आणि तुम्ही असं तुमच्याकडे दिलं. मी असं कसं घालवलं तुम्ही बोकड? बघला का किती देव माणूस आहे. सासरवाडीहून बोकडा आणलं होतं, त्या बोकडाला भाडं जाईल म्हणून चालवत होतं. नराधामा तू ह्या गरीब माणसाचं बोकड घालवलं की पाहुणं शोधा इकडे तिकडे गेला असं लांब नसेल कुठे गेलं. आम्ही बी शोधतो बरं का. इकडे पळा. कुठं पळायला इकडे तुमच्या वासावासाव गेलं तर काय करती? अरे पाणी मारतीन काय करते म्हणजे? पाणी मारती मग अंगाव कुठं मारती माझ्या? अंगाव कशाला मारते? काय अगं आई तू बी अशी करायला लागली या? काय झालं? होय आई मी काय म्हणतो या? काय म्हणतोय? ह्याच्यावर डायरेक्ट स्लॅपच टाकाव का ग? हे पत्रा बित्र्याचं नियोजन आहे ना, हे मला जरा बरोबरच वाटाना. अरे अगोदर पत्राच टाक. पत्राच बघती मिळाना पत्रा अजून म्हणत स्लॅपच टाकतो ना आमक टाकतो. आई मोठेपणा बाद झाला. तू चुकीचं बोलती. कस काय? माणसाला राहायला घर पाहिजे स्लॅबचं आणि जळायला घर पाहिजे पत्र्याचं. हिथं मी स्लॅब टाकून घेणार आणि बघ मी स्लॅब टाकीन तवाच राहीन. भले मी 10 वर्षांनी टाकील पण हिथं स्लॅब 10 टाकीन. वर्ष कशाला राहते ते भीती? का? हाय ते कष्टापाण्याने केलं ते बी डासाळायच्या 10 वर्ष. असं घामाचं रुपये मोजल्यात घामाचं असं पडतं भीती. हा कामाचं पावसाने भिजून काय होईल? काय सनी देवलचा पिक्चर मधल्या भीतीत काय मग कसले? फाईट हाणली की पडल्या. काय बोलायच्या कामाचं आहे नुसता. कसं काय तू एक दिसतंय? काम कर की पाणी बिनी मार की व्हायचं. पाणी बिनी मार. हा? इडीबिडी झाली काय? म्हणजे एवढी टकाटक कपडे नटून ठटून मी चाललो मला असली कामाला होती अरे पाण्याची. पाणी मारून मारून हात उचला ना माझा. मोटर बिटर तरी आणतोयस का? हा मोटर आणतो की. अगं आई काय होतं माहितीये का, डॉक्टरांनी सांगितलंय की माणसाने उतरत्या वयाला व्यायाम केला पाहिजे, चाललं पाहिजे, धावलं पाहिजे, फिरलं पाहिजे. आणि ही तुझी एक्सरसाइज होती. असं 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 आणि तरुण मुलांनी काय करायला सांगितले? बोंबले हिंडायला आई बापाला कष्ट करून. तरुण मुलांनी मार्केटमध्ये फिरायचं, सूक्ष्म घटकांचा अभ्यास करायचा आणि कसे 2 रुपये मिळवता येतील ह्याचा विचार करायचा. आणि त्याच विचारासाठी मी चाललोय. कुठे चाललोय? कुठं चाललोय म्हणजे आज काय झालं माहिती का, आपल्या गावातली 4-5 जण मला फोन केला. म्हणली का ना आखाड पार्टी करायची या, कसल्या परिस्थितीत आलं पाहिजे म्हणली. आणि पैसे? पैसे आणि मला वय रुपया घेतला माझ्याकडून मी दिलं तरी मागत नाहीत मला. तशीच म्हणते गाडच्या शेवट ना तुला. गाडतेली गाणं गाडून घेणारातला नाही आलं का ध्यानात? अरे काळीच आहे काळीच, मित्रांच्या गळ्यातला ताईत आहे मी. आलं का लक्षात? बरं आई मला तू एक सांग, तू जे असा माझा माणसात अपमान करतीस, माणसात मला तडातडा बोलतीस, माझा पान उतारा करतीस, नक्की मी तुझाच आहे का मला दत्तक बित्तक घेतलाय? अरे बाळा तू माझाच आहेस. तुझाच आहे ना? हा पण दत्तक जर घ्यायचा असला तर तुझ्यापेक्षा मी चांगला दत्तक बघितला असता. हो माझ्यापेक्षा चांगला घेतला असता दत्तक तुझ्यापेक्षा. आणि मला काय झालं? अरे काय तुला मस्त काय झालं नाही, पण तू काय कष्ट करतो
आई बापाकडनं कष्ट करून घ्यायचं अगं आई आणि हे करा नवीन नुसती इस्त्रीचे कपडे घालून हिंडायचं तसं नसतं अगं आई. हा. अरे तुला माझ्यासारखा पोरगा मिळलाय तर तू दुःखी आहे. आणि त्या आंबल्याची आई त्याची 3 टाइम दिष्ट काढते म्हणती माझा अमूल सोन्यात सारखा आहे, लाखात एक आहे. त्याच्या आईला नाही मानलेलं चांगलं. मग बरोबर आहे की वाहना नसतं तर गुणाला चांगला असेल ना त्यो. गुणाला गुण चांगलं चांगलं पाहिजेत माणसाचं. हा राम राम पाहुण. राम 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 राम. या बसा. कुठले पाहुणे? राशीन राशींचे? राशीनचे. बर बर बर. काय इकडे काय काढलं काम? आलतो पाहुण्याकडे इकडं सोयराज जरा. जाता जाता दिसलं बोकड तुमचं, द्यायचंय काय? बोकड? हा अहो ही साधं बोकड आहे काय आणि द्यायला घेतलंय काय? अहो ही बोकड कधीच आहे माहित आहे का? कधीच आहे? ऐतिहासिक. बर. पिढ्यान पिढ्या अगदी खानदान पूर्वजांचं आमचं आवडीचं आणि लाडाचं बोकडाचं ते हे उत्पादन आहे. बर. हा मग नाही ह्याला इकायचं म्हणता तुम्ही? बघा देत असताना तर चांगलं आवडलं. अहो साधं सुद्धा बोकड नाही ती. इकडे बघा कसं दिसतंय. राजबिंड बोकड, राजबिंड. नाही हाय त्याचं देख तोंड नाही. बघा. हो का म्वा. पप्पी देतं पप्पी. तुम्ही पण घेऊ शकता अशी म्वा. भाऊ काय देत हा, मग कुणाला बी नाही ती कुणाचे वास मार. तुमचं तोंड वास मारतंय म्हणून बघायचं का तुम्हाला कशी पप्पी देतय? अयो बघा नुसतं पप्पी दे म्हणलं की पप्पी देतय. लयच खतरनाक आहे राव. अहो बघा की अजून एकदा. चल पप्पी दे रे भांड्या. हाय का? हाय राव हाय. हा, खरं लय तुम्ही जीव आहे लय त्याच्यावर. जीव लावलाय राव. मग नको नको मग, द्यायचं राहू बियचं द्या मग, नाही. नको नको. पाहुणा असू द्या. बस बस बस. नाही तुम्ही लय जीव लावलाय म्हणताय म्हणजे नाही, मग नको ऐका आता की, काय. जीव लावलाय. हा आम्ही इतक्या दिवस जीव लावला, आता तुम्ही जीव लावा. आता तुमचं बी मन बसलंय त्याच्यावर. लय लय बसलंय. त्याच्यामुळे तुम्हाला नाराज करायला आता तशी आपली इच्छा नाही. पाहिला जर ह्या पाहुण्याला बोकाड हिकला तर आपल्याला 4 पैसे मिळतील. उद्याचं उद्या बघू. असं हे कोणाला काय कळणार आहे? आज जसं बोकाड पळालं होतं तसं उद्या चोरीला गेलं म्हणून सांगू. देऊ तुम्हाला जमवून देऊ. द्या मग. कितीला घ्यायचं? तुम्ही सांगा काय केवढ्याला द्यायचं बोला. 10,000च्या खाली नाही. राजबिंड बोकाड या. काय राव मग द्यायच्या हिशोबाने बोला. आवडलंय मला बी म्हणून मी आपलं बसलो इथं येऊन. आमच्या बंड्याचा सौदा नाही करायचा. 10,000 रुपये द्या, बंड्या घेऊन जावा. हो का? लय काय नाही 5,000 रुपये देईन मी. बघा तुम्हाला चालतंय. या पाहुणं तुम्ही मग या. द्यायचे. अहो तुम्ही बघितलं का नाही डेमो? पप्पी देतय रावती. मग साधं आहे काय? मग काहीतरी द्यायच्या घ्यायच्या हिशोबाने. जाऊ द्या. तुम्ही म्हणून शेवटचं सांगतो तुम्हाला 8,000च्या खाली द्यायचं नाही. हो का? मला बी घ्यायचंय तुम्हाला बी द्यायचंय. एक बोलू का? 6,000 रुपयाला देऊन टाका. तुमचं जाऊ द्या. 7,000 घेऊन जावा. ठरलं. आणि रोख रोख तसलं नाही. उधार पाधार नसतं आमचं. रोख 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 तसलं नाही काय. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हो का? 14 7 जुने 14. आलं का? बरोबर आहे बरोबर आहे. काय अडचण नाही. हा नेऊ का मग आता बोकाड? थांबा मला त्याच्याशी बोलू द्या. हा बोला बोला. बंड्या तुला मी लईच असं माझ्या काळजाच्या तुकड्यासारखा जपला. नीट जा. दिल्या घरी आता सुखी राहा बर का. आणि जसं मी तुला सांभाळलं, जसं तू माझ्यावर माया लावली तशी ह्या नवीन पाहुण्यावर बी माया लाव बर का. जरा तिरक तिरक बघते राव माझ्याकडे रागात. पण नाही काय मग मला बोलू दे त्याच्या. बोला बोला. जाचिन ना? हो मन म्या मन. बाबू नीट जा. नीट राहा बाबू. पाहुणं माझा बाबू नीट सांभाळा. आणि त्याला काय हवं काय नको सगळं बघा. नाही बाबू माझाच बाबू झाला. सफरचंदाशिवाय खात नाही ती. चालतंय चालतंय. जा जा बाबू. बाबू आईला पार्टी ती पार्टी आणि पैशाची बी सोय झाली. बाबू सासरा बिसरा पाहून आले की सगळं मलाच करावं लागतं. ते आम्ही ओळखलंच होतं. काय चल झाली बस. पातेल्याला माती लावून हाता पाणी वत की माझा थोडा. काडी पिठी आणली का? सगळं आणलंय बाबा. पक्या
खरंच लागा तुला लय माया आला का माझी. अरे पण ही सामान बिमानचा एवढा कसला बंदोबस्त केला तू. मग आणि सगळं मी जरी केलं असलं ना तरी एकट्याने केलं म्हणणार नाही. मग गणानी पार्टी दिली. काय बोलतोय या. मग तूच आपला मित्र आहे. बोकाड कोणाकडून कापलं. बोकाड इस्माईल भाई कडून आपल्या गावात. इस्माईल भाई कडून. हा अरे असलो काय सांगू तुला असली चरबी होती का नाही ती आलं होतं मोठानं. आयला देव म्हणतात का नाही देवाच्या मनात आल्यावर काही करू शकतो देव. मग डायरेक्ट बोकाड ऐकतच ताब्यात आणून दिला आपल्याला वाटत होतं होती का नाही पार्टी. आयला पण होय त्याचं बोकाड कोणा आपल्या पोटात गुडगुड करू नये म्हणजे. आपण वरनं इनो पिऊ की आता इनो प्याला म्हणजे मऊ पोट पडत नाही चटच पडतील बरं काही गँग मानणारला का बोलल्या सरशी ह्यांनी पिटी काडी पिटी राडवला वार येते. पेटलं वाटतं पेटलं का पेटवायला एक नंबर आहे तू. चुली पेटावतो मी माणसांची कधी जिंदगीत पेटवा पेटवी केली नाही. फुकू का पेटले गडे पेटले. गणा एवढीशा लाकडात भागन का लाका. लाकडं कमी पडल्यावर काय करायचं. लाकडं कमी पडली ना तुझं पाय चुलीत घालील पण मटणच शिजवेन देणार ठेव. लाकडं कमी पडतात काल ठेव पातील आता. केलो तू का तूच वत बर तुझ्या हाताने. हाय कडक जाळ लागलाय गड्या. आता काय वतकी अजून तेल जरा चांगली तरी येईल. नंतर मारायचं वरनं तरी करून मारायचं. तू टेन्शन मी बनवतो माझ्या पद्धतीने. म्हटलं हातकांडा या दहाव्या आम्हाला होतं मी 2-3 महिने. पाण्यासारखा फुळूक रस्ता करतील तेल वाताना. हे काय दिले जिरी दे वय जिरी दे दर जिरी टाक सगळीच जिरी मला लय आवडती. जिरी फक्त चिरी मिरी टाकायची असते लई नसती. बस काय दिवस मोहरी घे. मोहरी आहे का मोहरी हे काय हुबदर लय मोहरी आला का जाळ तर लय कडक लागला इकडून. लागणार आडूशाला थोडंसं काहीतरी ठेव कर. काय गरज नाही. पाहिला मटण लय खायला भारी टेस्टी लागणार. आता इधर मोहरी उलात नाही उलात गेलं उलात मटणाचं सगळं आणतो की मी इकडं थांब ही सर्वशा कोपऱ्यात मटणाचं लांब ठेवलंय सोय. आईला मग कुत्र्याने खाल्लं नाही. कसं आता कसं एक काम कर 15 किलो भरलं बोकाड. काय बोलतोय 5 पिशव्या 5 त्रिक 15. अरे मग सगळं इथं आणतात वय आणि मार्द घरी काढून ठेवायचं नाही वय. मी लय चाबर आहे 2 किलो अजून घरी ठेवले आपल्या बघायला. काय बोलतोय पक्या. मागच्या बारी तुला माहिती आहे का मागच्या बारीला का मला मटण खाता आलं नाही मला हाडकं फोडता आली नाहीत. मागच्या बारीला मी नुसतं मऊ खाल्ला माझं दातच चाललं ना हाडकाला. पण ह्या बारीला मी किती हुशार. ह्या बारीला कांशीनी दात करून त्याला अशा उंदरात कुची करून आणली त्या. हा धार लावून असं मटण फुडतो म्हणतो. मागच्या बारीला त्या आंबल्यानी ते दात बीत घासून आला असेल कांशीनी सगळ्यांनी कण वडलं आणि मला एक हाडू खास तरी दादा हाडकं खायची. अरे त्याच्यामुळे त्याचं पुढचं 2 दात पडलं बी होतं. का रे या ना मसाला घे. मसाला टाकू का थोडासा. मसाला कांदा लसूणच देऊ का. हा मसाला कांदा लसूण नाही हळद टाक की थोडी. हळद दे की हळद दे. आरतीकडून कुठं नाही करतोय तर तो बरा तू चालला की माझ्या. अरे हिथूनच लागतोय र. फुक गणा. हा बघ जाळ लागला. जाळ लागला हा मग कसं काय इतकं जाळ लागला जोरात. अरे हवा नाही माझ्या तोंडात पवन देव प्रसन्न नाही माझ्या. ही जाळ बी माझ्याकडेच काय येतोय कोणा तू. अरे कवर ह्या मटणाला टाक आता त्याच्यात. टाकतो नका पक्क्या 2 मिनिटं चांगलं पडतो तिथं मसाला ही सगळं. बरं ऐक कांदा लसूण मसाला घे चल. कांदा लसूण मसाला धरा. गणा आचारी. लोकांनी मटण कसं झालं म्हणले की मी काय म्हणणार कुणी बनवलंय. गणा आचारीनी लय चटकते रे गणा. मटण खायचं सोपं नाही बाबा.
वा 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 मटन मसाल्याची पुडी घे. मटन मसाल्याची पुडी आता मटन मसाल्याची पुडी घे. आता मटन मसाला वा वा टाक सगळं टाक. सगळं टाकून काय हे चव करायचं? लागली पाहिजे चांगली. बरोबर घे पाणी घे. चल आता पाणी घे. पाणी घेऊ. घे पाणी घे घे घे, पाणी घे. आणा आणा आण, जळलं पर मसाला जळला. होतो का? वत 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 तडका बसला. तडका लयच भारी बसला गाड्या. वत वत पाणी. बस का? बस 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 बस. पक्या टाक टाक मटण टाक आता. मटन? अरे तुझ्या वहिनीने ह्याला हळद मीठ असं तेल बिल सगळं मसाला लावून दिलंय. वहिनीला बिटा पाणी बर का येणार आहे मग उकळत्या पाण्यात टाकायचे नुसते. कसे कसे टंटान वाजलं मटान शिजलं हडकानं दुखती दाड ग सजने रसा रसा वाट. नुसता त्यांना रसा रसा वाढायचा आणि पीस आपण हाणायचं माग ठेवायचं माग काय उशिरा जेवायचं. बाकीच्यांना माझं खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या म्हणायचं आणि राहिलेलं सगळं आणि आदमीनीच आता आदमीनीच चरा चरा बोलायला ना डायरेक्ट ताट काढून घ्यायची आणि हाकलून त्या द्यायची. आमल्याला तर वट तुला बोकडाचं खुर सुद्धा मिळणार नाही मला म्हणला होता. मला प्रकाश शेटला मुंबईच्या प्रकाश शेटला असू दे ते तुझ्या लायकीप्रमाणे तुला बोलला पण त्याला काय माहिती. रस्सा कसा झालाय जरा बघू काय थोडा. घे तुझ्या हातावर थोडासा टेस्ट करून बघ. घेतो 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 बघतो की यार मीच आचार्य. अरे मीठ कमी पडले आईला मिठाचं मला तरी वाटलंच होतं बरं का. मीठ कमी पडले. बसायला खरट होईल नाही तर नाही होत ला का मीठ घेता मी अंदाज घेऊन आईला होय शिजल्यावर मटण फुगत काय र. अरे चांगलं भरी बोकाड होत ती. भरीव म्हणजे काय 16-17 किलो भरलं. 15 आणलं इथं 2 घरी ठेवले फरकुट एका आपल्या दोघाला. बस 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 लय मीठ टाकू नको ब्लड प्रेशर होईल तुला. एवढं कमी पडलं होतं. कमी झालं बाबा आता येतेलीच. चल ए बाळा चल चल लवकर. आता मी एक नाही हा कडे असल्यामुळं आज हटलून ताव हाणणार बस. चल सकाळपासून जेवलो नाही. अशी जी भूक लागली असं नुसता रस्सा पिणार आहे ना आजच्या हाडकं. अरे मी तर नुसतं सुक्कच खाणार आहे. आकाड आणि शिजलंय बोकाड आता मोडतो झकास. आता कस काय नका पियत लय झणझणीत झाला सरपंच नियोजन. आता काय बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. आईला लयच भूक लागली नका भूक लागत नाही हो पुढं. एक नंबर शिद तू बसून घ्या. बर बसून घ्या वाटून टाकू हे लका वाढ की आणतो ना ना वळल सावकाश दे. किती वेळ बसायचं वाट बघ. वाडा वाडा कसे तर वाकड कर ना. नाना काय टेन्शन नाही बघा कच्चून खायचं. अजून एक पीस द्या की. वत घामेल्यानीच नानाला. बस 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 रसालाही नको पाताळ फळकवणी अजून पीस एक दे ना. एक पीस वाढ की बोकडाचा. सगळं सगळं होतं एकदम तर. अरे का बस की त्याला. ए अमोल आर चपाती किती एवढीशी घेतली या. ना ना नुसतं हाणायचं मटण मटणच. वाईच मीठ कमी आहे बर का. एक नंबर झणझणीत झालं. मटण लयच मऊ मऊ लागतं या. अर्गानाने शिजवलेच आहे तेवढं पक्कन. हा तेवढं मात्र अरे जळलंय लागला त्याला. अरे का ना बरं झालेलं का तुझ्यामुळे मटणच काय मिळलो. काय झालंय माहितीये का इस्माईल बाईची सगळ्या कोंबड्या मिळले ते अयो आणि टाकून दिले ते. काय बोलताय. मग काय आणि त्याला रोग होत तुला का नो
मग अरे म्हणून तर बॉयलरचं कधी मटण खायचं नाही अजिबात. नाही पोल्ट्रीच गायब केली त्या होय. दोघांनी. हो खावा खावा काना काना. हे पक्या रस्सा फिरव की सगळ्याला. लगेच झणझणीत झाले ना मस्त झाले. ए पक्का लगा त्या आमल्या तुला एवढं बोलत होता सकाळी त्याला एवढं मटण का दिलंय मला वाढवायचं. तुला बी वाटतो. आम्हाला काय म्हणलं तर मला सकाळी कोंबडीचं काय बोकडाचं खूर. बोकडाचं तुला खूर सुद्धा देणार नाही. हे बघ ही खा कसं लागतंय बघ. स्पेशल एक केले तुझ्यासाठी. स्पॉटनी कसं खाल्लो. हे पक्या मला काय दम निघाला का. हे त्या प्रीतमला वाढला का. हे आंबल्या झालं का तू खायला प्रीतमला वाढ 2 पीस. ताट घेऊन तुम्ही बस. रस्सा संपत आला का पक्का वाढणाला काय. नाही आणतो की ताट. लय जोरात लगा तुम्हाला मानलं पाहिजे बर का. पक्या ह्या पोरांपाशी बसतो बर का. मला दमच निघाला. आण गाड्या आण. तुला स्पेशल देतो. मी चपाती नंतर खाणार आहे. पहिले पिसन रसा. सुक्क खा. सुक पण जरा मानलं बरं का. तुमच्या दोघाला मानलं आपण. शब्द दिला पुरा केला. आपलं डोक्यातला असो का. आपलं कसं आहे तू म्हणला ना सकाळी खाल्लं तर तुपाशी नाही तर राहिलं उपाशी. रस्सा बघ कसला झालाय. यार पक्का तू जेव की. तुला म्हणलं होतं जरा तिखट कमी टाक म्हणून. नाही मटण आपण झणझणीत पाहिजे. होय? चपाती हाय केला का. त्याच्यात कुठे ती चपातीचं चपाती आहे काय काय माहिती. विश्वासरायटच लागते ती. हे की काय बोलतोय खाकी मग चुरून. हे पक्या तू बी खाकी रा. मी बी. अरे तुझी वहिनी लंका म्हणली की अहो आज आपण दोघं का नाही एका ताटात मटण खाऊ. काय बोलतोय. फिस्ट करून राहिलेलं मटण घरी घेऊन जाणार आहे आणि आम्ही दोघं एका ताटात जेवणार आहे. ऐक की मला बी माझ्या आईला बी लय मटण आवडतं. माझ्या आईला मटण दे बरं कारण. देतो. चल बाबा रातभर ताराच दिलाय काय बाबा. चल बाबा आलोय तुझ्या मालकापाशीच घेऊन आलोय तुला. पाहुणं ही तुमचं बोकाड आणि तुम्ही रातभर नुसतं पका पका करते काय राव. हे आखी माझी वस्ती पार मला शिवाय द्यायला लागली. कसलं बोकाड आणलंय म्हणतात ही. काय झालं. अरे पक्या अरे बोकड. हे तुम्हाला का मिळलं बोकड. कालच नेलंय त्यांच्याकडनं. कशाचं काय माझं पार सगळं वाटांगण झालंय. रातभर नुसतं बोकाड पका पका. ती म्हणले तर तुम्ही खरं राहू लय जीव आहे तुमचा. ती तुमचं तुम्हालाच राहू द्या बा. ती माझ्यापाशी राहीनच कसलं ते. कुठलं बोकाड हे कुणाचं बोकाड. पाहुणं कोण तुम्ही कुठलं तुम्ही. यार काय भानगड ही. पाहुण्याला येड लागलं काय. येडाची पितळातलं दिसतात. यार पाहुण्याला नाही याला तर मला लागलंय का. अरे हे बोकड ह्यांना दिलं तू. काय माझं बोकड. हे तर माझं बोकड. तुमचं बोकड. हा माझं बोकड आहे. ह्या पाहुण्याचं नाही का बोकड हरवलं होतं. माझं बोकड आहे. आणि मग मी तुमच्याकडनं कुणाचं घेतलंय बोकड. खऱ्याची दुनियाच राहिली नाही. तुमचा काही संबंध नाही. बोकड सोडा खाली. बोकड माझा आहे. लय शहाणे तुम्ही. सोडा. 7,000 रुपये असे काना मोजून दिल्या त्या पका शेटला मी. काय माझा आहे. ठेवा खाली ठेवा. उगा भांडणं बिंडणं होत्या. ओ पका शेट काय विषय. अरे दोघं बी तुम्ही बोकड माझं आहे. 2 मिनिट थांबा. भांडू नका. मी तुम्हाला पैसे पाठवतो. तू काही भांडू नका. पक्या पक्या अरे हे बोकड कापलं नाही. ह्याचं मटण नाही. आता आम्ही खाल्लं ती मटण कशाच होतं. आणि बोकडाचा काय गोळ आहे लवकर सांग की. ऍक्च्युली काय माहितीये का. काय झालं. ही बोकड आहे ना. ही पाहुणं मला म्हणलं मला पाहिजेत म्हणून मी त्यांना देऊन टाकलं. बोकड तू ह्यांना दिलं. आणि तुम्ही खाल्लेलं जे मटण आहे ना ते इस्माईल भाईच्या रोगाने मेलेल्या कोंबड्या होत्या.
त्याच्या आईला आता कशाला बोकाड नेल तर आता असं मरस्तूर मारेल का नाही 7,000 अरे मेलेल्या कोंबड्यांचं बटन आम्ही खाल्लं रोगाटलेल्या पक्या तुझा अर्धरीचा गोड घेतल्याशिवाय राहत नाही हे गाव गाडा अन भलताच राडा हे गाव गाडा अन भलताच राडा हो गाव गाडा अन भलताच राडा आणि 150 हाण्यांचा अव लई 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 राडा